मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी एक निंदनीय घटना महाराष्ट्रामध्ये घडली। परभणी शहरामध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे, त्या ठिकाणी संविधानाची जी प्रतिकृती आहे, प्रेम्बलची प्रतिकृती आहे, त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी त्या प्रतिकृतीचा अवमान केला किंबहुना प्रतिकृतीला हानी पोहोचवण्याचं एक आगोरी धाडस केलं। याचा निषेध संपूर्ण भारत देशामध्ये उमटत आहे। या अनुषंगानं आज या ठिकाणी स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज माननीय तहसीलदार साहेब वाळवा इस्लामपूर यांना आपण सदरच्या घटनेचा निषेध म्हणून एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या घटना वारंवार घडून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान वारंवार या महाराष्ट्रामध्ये घडत आहे। किंबहुना ज्या महामानवानं या भारत देशाला महान असं संविधान दिलं व ज्या संविधानावर सर्व प्रशासकीय कार्यकाल चालतो, त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचा, बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचा अवमान होणं ही निंदनीय गोष्ट आहे। या घटनेचा वाळवा तालुक्यातील समग्र आंबेडकरी समाज हा या ठिकाणी जाहीर निषेध करत असून या ठिकाणी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आदरणीय अध्यक्ष थोरडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे व सदरच्या घटनेचा आपण एक निषेध या ठिकाणी संवैधानिक मार्गाने केलेला आहे। अशा घटना वारंवार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। या घटनेला पायबंद घालण्यासाठी आपण तालुक्यातल्या तमाम आंबेडकरी समाजातल्या युवकांनी, तरुणांनी एकत्र येऊन त्याच्याविषयी ठोस या ठिकाणी पाऊल उचलण्याची गरज आहे। तरी या ठिकाणी आपण प्रशासकीय मार्गाने, संवैधानिक मार्गाने या घटनेचा निषेध केलेला आहे। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। मी पिराजी निवृत्ती थोरवडे, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष। परभणीत जी काल घटना घडली त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व दलित संघटना व दलित महासंघाचे आपले उपाध्यक्ष वाळवा तालुका दीपक मिसाळ, तसेच आमचे धुमाळ सर, कामत सर, एटम सर यांनी सर्वांनी येऊन इथे निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे। आणि अशी जी घटना होती वारंवार त्याचा जाहीर निषेध करतो।